ते जाऊ दे, हे तुम्ही आम्हाला येताना फोन करता, कुठं आले महाराज, कुठं आले महाराज, कुठं आले महाराज. आता तुम्हाला जाताना घेणं ते नाही का महाराज पलटी झाला, टेम्पो खाली गेला, रात गई. हा एवढा आला बा आवाज. दुनिया विचित्र आहे महाराज, मी बोलत नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तुलाल सा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेली रे वेड्या तुला गोडी अभंग. समाजाचं काय, समाज आज आपला आहे उद्या नाही. जाऊ द्या मावशी. सुखाचे दिल्या घेतल्याचे नंतर ही काळीचे कोणी नाही. मला सांगायचा मुद्दा लक्षात घ्या. हे सगळे विनोद बाजूला ठेवा, हे सगळे विनोद बाजूला ठेवा, पण माझा सिद्धांत आहे का मला काय सांगायचं आहे. डॉक्टरांनी आईवडिलांना बाजूला घेतलं बरं का काका. डॉक्टरांनी आईवडिलांना बाजूला घेतलं, बायकोला बाजूला घेतलं, आणि डॉक्टर आईवडिलांना आणि बायकोला काय सांगतात लक्षपूर्वक आहे का. डॉक्टर आईवडिलांना आणि बायकोला सांगतात, काका मावशी पैसे खर्चवणं तुमच्या हातात आहे, प्रयत्न करणं माझ्या हातात आहे, पण तुमच्या मुलाचा आवाज द्यायचा आहे का नाही हा माझ्या हातात नाही, हा त्याच्या शरीर मला सगळ्या गोष्टी त्याच्या हातात आहे. करता करविता परमेश्वर आहे. म्हणून माणसानं या यज्ञ मंडपामध्ये आल्यानंतर फक्त त्याचं चिंतन करायचं. आपण त्याचं चिंतन केलं का तो काय करणार आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी. हे तुझी चिंता त्याची सर्व आहे.
जी चिंता त्या सर्व आहे, करता करविता परमेश्वर आहे, सगळं काही त्याच्या हातात आहे. म्हणून या यज्ञ मंडपामध्ये आल्यानंतर महाराज फक्त चिंतन करायचंय. द्या मावशी इकडे लक्ष. तुम्ही मागता देवाकडं, तुमची काय इच्छा आहे, देवानं तुम्हाला काय द्यावं. चला, आताच्या पोरांची एकच इच्छा आहे, काही झालं तरी चालन देवा, पण माझं लग्न व्हावं. पण खरं सांगतो तुम्हाला, सध्याला नोकरी लागण्यापेक्षा सुद्धा लग्न होणं लय महत्वाचं आहे. हा, लग्न होणं म्हणजे लॉटरी लागल्यासारखं आहे. तुमचं काय मत आहे? नाही ना, अवघड आहे महाराज. 40-42ची जवानीत काय महाराज. हा, काही शब्द समजून घ्या तुम्ही. हा, आता 40 वर्ष वय झालं, तो म्हणतो लगीन करायचं. आता मरायला 10च राहिले, काय करतो आता 10 मध्ये तू करणार काय काय. अवघड गोष्ट आहे. जाऊ द्या. सोमाईला मंडळ, तुमची काय इच्छा आहे, देवानं तुम्हाला काय द्यावं? बोला बोला. ज्या बोलत नाही त्यांनी घरं फोडलेले असतात. तुमच्या डोक्यात एकच आहे, 10-12 लाख रुपयाचा बंगला असावा, 10-12 लाख रुपयाची गाडी असावी, बँकेमध्ये 5-50 लाख रुपये पडून असावे, माझ्या अंगावर 10-12 तोळे सोन्याची दागिने असावे, आणि मला काही कामधंदा. बापाची पेंड आहे का? आपल्या डोक्यात एकच आहे, वाढावे संतान आणि गुरु व्हावे धनधान्य. पण ऐका, भौतिक स्वरूपानं देवाकडे तुम्ही, देवाकडे जर संपत्ती मागत असाल तर देवाकडे संपत्ती नाहीच आहे. देवाकडे जर संपत्ती असती तर सप्त्याला वर्गणी गोळा केली नसती. देवाकडे जर पैसा असता तर आम्ही कीर्तनाचे पैसे घेतले नसते. देवाकडे नाही येते, उलट तुकोबाराय सांगता, जोडून या धन उत्तम. बरं, देवाकडे नाहीच येते. जी गोष्ट देवाकडे आहे ती गोष्ट तुम्ही देवाकडे मागितली तर मिळेल. बरं, जे मागायचंय त्याच्यात आपला स्वार्थ नसावा, त्याच्या जगाचं हित असावं. पण आतापर्यंत मला वाटतं प्रत्येक माणूस हा फक्त स्वतःच्या हिताकरता, स्वार्थाकरता भगवंताकडे मागणी मागतो. देवा, काही करायला तयारी आहे, पण माझा मुलगा नोकरीला लागला पाहिजे, याच्या पाठीमागं तुमच्या मुलाविषयीचा स्वार्थ आहे. आणि स्वार्थापोटी केलेली मागणी देव तुमची पूर्ण करू शकत नाही. कारण शास्त्राचा आतम असा आहे, भौतिक स्वरूपानं तुम्ही काही मागा, संपत्ती मागा. बरं, संपत्ती जरी देवानं तुम्हाला दिलीच तर संपत्ती घेऊन करणार काय? बोला बोला. संपत्ती घेऊन करणार काय? संपत्ती किती मिळवली, आपल्या उपयोगीची आहे का? बोला बोला. आपल्या उपयोगीची आहे का? नाही. सोनं नाणं कमवलं, आपल्या उपयोगीचं आहे का? जाणकार माणसं, आपल्या उपयोगीचं आहे का? जमीन घेतली, आपल्या उपयोगीची आहे का? तुम्ही माना हलू नका तुझे, बोला लवकर लवकर. थांब रे. जमीन घेतली आपल्या, मांडी घाल रे, मांडी घाल. जमीन घेतली आपल्या उपयोगीची आहे का? हा, देह काळाचे धनकुबेराचे मान्य आहे. पण जमीन घेतली आपण म्हणतो मी 5 एकर जमीन घेतली. मी 5 एकर जमीन घेतली, माझा येणे प्लॉट आहे. माझा येणे प्लॉट आहे, आपल्या उपयोगीचा आहे का? बोला, सगळं उपयोगीचं आहे का? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा, त्याला काय फासवर नाही द्यायचं. आपण मेल्यावर जाणार कुठे? स्मशानभूमीत. मग आपल्या उपयोगीचं काय? स्मशानभूमी. मग आपण किती येडे, आपण जमीन घेऊच तर स्मशानभूमी घ्यायची ना. शेवटी उपयोगीचा तोच बंगला आहे आपल्या. महिला मंडळ, सोनं नाणं कमवलं तरी सोन्याचं तत्व असं आहे महाराज, बांधोनिया देती यमाची हाती भूषणे या घेती काढोनिया.